मंडळी नमस्कार. आत्ताच आपण ज्यांची चित्रफीत पाहिली त्या डॉक्टर बबनराव साळे, वैजापूर तालुक्यातलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही देवगिरी नागरी वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने सन्मानित केलं. उद्देश हा आहे की ह्या अशा थोर व्यक्तिमत्वांना समाजामध्ये हे काम करतात, पण अशा व्यक्तिमत्वांना समाजाच्या समोर आणावं, त्यांचं कार्य आम्हा सगळ्यांना शिकण्यासाठी दिसावं म्हणून आज आम्ही डॉक्टर बबनराव साळेंचा या वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने सन्मान केलेला आहे. आणि आपण त्यांचं कार्य पाहिलंय की कोरोनाच्या काळापासून ते अगदी त्याच्या आधी पण अतिशय कमी शुल्क, अगदी अनेकांचं तर शुल्क न घेता त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे. ते डॉक्टर आहेत आणि त्यांनी म्हणजे आजपर्यंत 3000 महिलांची प्रसूती केलेली आहे. 3000 महिलांमध्ये आज तुम्ही सगळेजण प्रसूतीचा प्रक्रिया जाणता की आजकालच्या मुलींचं मातांचं सिझरिन होतं, पण डॉक्टर साळेंनी 3000 पैकी 2999 महिलांचं नैसर्गिक प्रसूती केलेली आहे. सिझरिन फक्त एक केलेलं आहे, एक, आणि अतिशय कमी दरामध्ये. तर ही जी रुग्णांची सेवा ज्या मनापासून त्यांनी केली, मनोभावानी आपला जो रुग्णसेवेचा हा वसा आहे, हा पेशा आहे, त्याला एक मूल्यांचं जोड देऊन त्यांनी जे या ग्रामीण भागामध्ये राहून जे एक आदर्श आमच्या समोर उभा केलेला आहे, तो खरोखर आम्हा सगळ्यांना शिकण्यासारखा आहे की चरितार्थ चालवायला व्यवसाय करायचा आहे, पण त्या व्यवसायाला प्रामाणिक राहून अगदी कमी दरात पण जनतेची सेवा केली तरी तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. आज डॉक्टरांचं वय एवढं आहे, पण ते की त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांचं कुटुंबाचं आज आनंदाचा क्षण, हे सगळं जर पाहिलं तर आपण सगळेच जण डॉक्टर साळेंना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊ. आणि देवगिरी बँकेच्या वतीने अशी व्यक्तिमत्व आम्ही आपल्यासमोर दरवर्षी आणत राहू. धन्यवाद. डॉक्टर बबनराव कारभारी साळे, एक समाजसेवी डॉक्टर. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नाही, तर ती समाजसेवा आहे. नागपूर येथून आयुर्वेदामध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त करून डॉक्टर बबनराव कारभारी साळे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचा निर्धार केला. डॉक्टरांना समाजात सर्वोच्च स्थान प्राप्त असते आणि त्यांनी हे स्थान त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. रुग्णांची सेवा करणे हा धर्म समजून ते निशुल्क सेवा देतात. रात्री अपरात्री आवश्यकतेनुसार फोन आल्यावर डॉक्टर बबनराव कारभारी साळे रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करतात. समाजातील गरजूंसाठी ही एक अनमोल सेवा आहे. रुग्णांची सेवा ही फक्त पैसा मिळवण्याकरता न करता त्यांची सेवा कशी होईल याच्याकरता मी रात्री बेरात्री डिलिव्हरीला जायचो. डिलिव्हरी बायांची डिलिव्हरी 1 किंवा 2 इंजेक्शन दिले की ती घरातल्या घरात क्वाटवरच तिची डिलिव्हरी व्हायची. असे मी जवळजवळ 3000 डिलिव्हऱ्या केल्या आणि डिलिव्हरीचा चार्ज 60 ते 100 रुपये केला. तर अशा रीतीने मी ही सामाजिक सेवा केली. कोरोना काळ हा सगळ्यांसाठी कठीण होता, परंतु या कठीण काळात त्यांनी ग्रामीण भागातील अनेक महिलांना जीवनदान दिले. त्यांच्या या सेवेचा समाजावर मोठा परिणाम झाला. वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर समाजात देव माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांचे दुःख दूर होते आणि त्यांना जीवनदान मिळते. माझ्या प्रॅक्टिसमध्ये गुरुवारी मी बाभुळगावला जात असे आणि बाभुळगावला मी 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो आणि नंतर घरी यायचो. मी 5 पर्यंत प्रॅक्टिस केली आणि घरी आलो तर माझ्या शेजारी एक माळीनबाई होती आणि तिची सून गरोदर असताना तिचे दिवस भरले होते आणि तिला थोड्याशा म्हणजे वेना चालू झाल्या होत्या आणि तेवढ्यात मी आल्यानंतर त्यांनी मला तसंच पाणीसुद्धा पिऊ दिलं नाही. तुम्ही अगोदर पेशंट पहा आणि मग काय करा, पाणी तिथंच प्या घरी. मग त्यांच्या घरी गेलो, ती तपासली आणि तिला 2 इंजेक्शन दिली. ती 15 मिनिटात मोकळी झाली. परंतु तिचं ते पानमोटळी म्हणतात, पोटातली गर्भाशयाची पिशवी, त्या पिशवीसह मूल बाहेर आलेलं होतं.
आता ते बाहेर आलेलं मूल त्या आजीनं पाहिलं आणि तिला ते विचित्र वाटलं. मला सुद्धा न दाखवता टोकर आणली, टोकरीमध्ये राख आणली, राखेवर आणून आणि त्याला मुलाला त्या राखेत टाकलं, पानमोटळी सगट, आणि उचलून उकिरड्यावर दाबण्याकरता निघाली होती. परंतु ती म्हणे खंगार झालं. म्हणलं खंगार मला कसं राहतं मला तरी कळू दे प्रॅक्टिसमध्ये. म्हणून मग तिनं ती टोकर माझ्या पुढं आणून ठेवली. माझ्या पुढं आणून ठेवल्यानंतर मी त्या मुलाची पानमोटळी ब्लेडनं कापून, पानमोटळी असते ना ती पानमोटळी ब्लेडनं कापली आणि आतून मुलगा ट्या ट्या करायला. तो मुलगा पुढे ग्रॅज्युएट झाला आणि तो हायस्कूलमध्ये चांगल्यातला चांगला शिक्षक बनला. तुकाराम महाराज म्हणतात, होय, मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुल्यासी. या वचनातून आत्मपरीक्षण आणि समाजकार्याची महत्त्वाची शिकवण मिळते. आधुनिक काळातील या जटिल परिस्थितीत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असावी, हेच खरे समाजकार्य आहे. त्यांच्या या महान कार्यासाठी देवगिरी सहकारी बँक त्यांना वैजापूर देवगिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करीत आहे.